मौनव्रताची परंपरा मोडीत काढत डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींनी राजकारणासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं। राजकारणात सर्व काही माफ असल्याची प्रचिती या निमित्तानं आली आहे। प्रेमासाठी वाटेल ते असं सर्रास म्हटलं जातं। आता राजकीय सारीपाटावर उतरलेले दस्तूरखुद्द स्वतः धर्मगुरू यांनी राजकारणासाठी वाटेल ते असं जणू कृत्य केलंय। प्रेम आणि युद्धाचं समीकरण असलेल्या या राजकारणामध्ये तर सर्व काही माफ असतं असंच बहुधा महास्वामी म्हणत असावेत। गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे गुरुवारी मौन पाळतात। आजवर मोठ्या निष्ठेनं जपलेलं हे व्रत गुरुवारी बाळगण्यात येणारं मौन या महास्वामींनी स्वतःच मोडीत काढून धर्मनिष्ठेला धर्म परंपरेला धक्काच दिलाय। जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवणं धर्म परंपरेला अनुसरून होतं, परंतु सत्तेचा सारीपाटच असा असतो की भले भले इथं वाटेल ते करतात। त्यामध्ये आणखी एका नावाची भर पडली, ते म्हणजे डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींच्या नावाची। चक्क मौन व्रत सोडून ध्यान साधना भंग करून या धर्मगुरूंनी धर्मतत्वाची जुनी परंपराच खंडित केली आहे। अक्कलकोट इथं पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह मान्यवर नेतेगणांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलवण्यात आली होती। स्वतः डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे सुद्धा या बैठकीस उपस्थित होते, परंतु महास्वामींचं तर मौन व्रत होतं, परंतु त्यांना आग्रह विनंती करण्यात आली। उपस्थितांना मार्गदर्शन करण्याची विनवणी झाली आणि अखेर डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी धर्म परंपरेला मोडीत काढलं, धर्मनिष्ठेला तिलांजली दिली। परंपरा निष्ठा तत्व गुंडाळून ठेवत महास्वामींनी मौन व्रत सोडलं। यामुळे धर्मगुरूंचा शिष्यगण आवाक आहे आणि होणं साहजिकच आहे। प्रेमासाठी वाटेल ते आता राजकारणासाठी वाटेल ते याची प्रचिती स्वतः धर्मगुरूंनी सर्वांसमोर प्रत्येकाच्या साक्षीने आणून दिली आहे।